अकोला येथील डवले ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 12वी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करून मोठी झेप घेतली आहे। फेब्रुवारी 2025 मध्ये अमरावती बोर्डाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता 12वीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील डवले ज्युनियर कॉलेजचा निकाल 100% लागला आहे। यात विज्ञान शाखेतून साई संतोष इंगडे या विद्यार्थ्याने 92.83% गुण मिळवून अकोल्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे। अकोल्याच्या डवले ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 12वीच्या परीक्षेत दरवर्षीच्या उत्कृष्ट निकालांची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे। यावर्षी झालेल्या 12वीच्या परीक्षेत मुलींमध्ये रिया खारोडे हिने 91.50% गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला आहे, तर समृद्धी देशपांडे हिने 90.83%, वाणिज्य शाखा आणि कुमारी रिया कस्तुरे हिने 90.50%, कुमारी अंजली जोगी हिने 90.17%, हृदय बाचुका याला 90%, कुमारी वैष्णवी हुरबडे हिला 89.67% यांनीही उत्तम यश मिळवले आहेत। यासोबतच किशन तिवारी 89.33%, कुमारी श्रुती कोलते 88.50%, चंदन नारदे 88.50%, शहनवाज मेमम 87.33%, कुमारी श्रेया अग्रवाल 87.17%, मंदार बाहेकर 87%, श्रीपाद पटोकार 86.83%, कृष ताकवाले 86.67%, कुमारी जानवी साठवणे 86.33%, दीप अग्रवाल 86.17%, कुमारी खुशी बजाज 85.67%, कुमारी आर्या पांडे 85.50%, मान्यता झवर 85.50%, पार्थ ठाकरे 85.17%, अमिश पाठक 85%, जियाउल्लाह खान याला 85%, अद्वैत पाठक 84.83%, कुमारी माही गडपायले 84.83%, वेदांत नरेंद्र लखाडे 84.67%, चेतक चौधरी 84.50%, कुमारी श्रेया फोगल 84.50%, वेदांत माहोरे 84.33%, कुमारी पलक चांडक 84%, कुमारी आर्या जैन 83.67%, कुमारी ज्ञानेश्वरी मारशेठवार 83.57%, ऋग्वेद राजेंद्र लखाडे 82.50%, अथर्व जसानी 83.50%, धैर्य सारडा 80.33% आणि पद्मकांत बोंडा 83.33% यांनीही गुण मिळवून महाविद्यालयाचे नाव रोशन केले आहे। या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे डवले ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य प्रकाश डवले, सचिव श्रीमती मृणाल डवले, संचालक डॉक्टर अभिजित डवले, उपप्राचार्य श्रीमती वैशाली निवाणे, प्राध्यापक कविता बाळिंके, प्राध्यापक प्राची घिणमिणे, प्राध्यापक श्वेता फतेह, प्राध्यापक वरुची खेडकर, प्राध्यापक श्रद्धा देशपांडे, प्राध्यापक स्वाती बरोडे, प्राध्यापक रंजनी पांडे, प्राध्यापक एथिका दुबे, प्राध्यापक दीपाली चिकटे, प्राध्यापक पारिजात खराबे, सागर लोखंडे, श्याम सुलताने, किशोर स्वर्गे आदींनी अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला।